यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहूयात। माझी राजकारणात येण्याची इच्छा नाही असं सांगत माधुरी दीक्षितनं आपल्या राजकीय एंट्रीबाबत चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। तसंच राजकारणात येण्यासाठी जे कौशल्य लागतं ते माझ्यामध्ये नसल्याचं सुद्धा माधुरीनं म्हटलेलं आहे। माधुरीसोबत बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी कार्तिक फुटाणेंनी कायम एक चर्चा अशी ऐकायला मिळते की तुम्ही महाराष्ट्रातून किंवा मुंबईतून कुठल्या तरी एका लोकसभा क्षेत्राचे उमेदवार असाल भविष्यात, आणि तुम्हाला खूप लोकांनी हा प्रश्न विचारला असेल किती खरं आहे यात? नाही, काय प्रत्येक इलेक्शनच्या आधी मला काय इलेक्शनला उभं करतात मला माहित नाही, पण माझं इंटरेस्ट आहे माझ्या फील्डमध्ये. म्हणजे मला ॲक्टिंग करायला आवडतं, प्रोडक्शन आवडतं, फिल्म्स बनवायला आवडतात आणि मला तसा इम्पॅक्ट क्रिएट करायचा आहे माझ्या फिल्म्सच्या थ्रू. मी जे काय करते ॲक्टिव्हिटीज त्याच्या थ्रू किंवा जे रोल्स मी करते त्याच्या थ्रू इम्पॅक्ट क्रिएट करायचा आहे. पण असं पॉलिटिक्स म्हटलं तर मला वाटत नाही की माझी ती चण आहे म्हणजे पॉलिटिक्समध्ये यायची, कारण त्याला पण एक वेगळ्या प्रकारचे तुम्हाला हे लागतात, काय म्हणतात त्याला, स्किल सेट लागते, आणि ती स्किल सेट आय डोंट थिंक आय हॅव. तर मला वाटत नाही की असं पॉलिटिक्स इज माय कप ऑफ टी. सरांचं नाव श्रीराम आहे आणि जानेवारी महिन्यात आता प्राणप्रतिष्ठा होते प्रभू श्रीरामाची अयोध्येला. तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतंय. श्रीरामाचं नाव तर मी रोजच घेते त्याच्यामुळे खूप पुण्य मिळणार आहे मला. पण येस, ऑफकोर्स की खूप मोठा तिथे सेलिब्रेशन होणार आहे आणि सर्वच मला वाटतं तिथे येतील आणि इट विल बी अ ग्रेट गुड. तुम्ही जाणार? इन्व्हिटेशन येऊ दे, मग कळेल.